नमस्ते मंडळी, धाबा स्टाईल भेंडी बनवण्यासाठी आपण तयार आहोत। इथे भेंडी घेतलेली आहे, ती कापून घेतली, बारीक चॉप करून घेतलेली आहे। आता कांदा, मिरची, लसूण, अद्रक पेस्ट बनवून घेतलेली आहे। इथे टोमॅटो चॉप करून घेतलेला आहे। मिक्सरमध्ये आपण टोमॅटोची प्युरी बनवलेली आहे। इथे एका कढईमध्ये तेल घेतलं आहे, त्यात ही कापलेली भेंडी ॲड केलेली आहे। हलवून घेत आहोत आपण। तळून घेतलेली भेंडी एका डिशमध्ये वेगळी काढलेली आहे। आता एका कढईमध्ये थोडंसं तेल घेऊया, यात थोडंसं जिरं ॲड केलेलं आहे, 1 चमचा। यात आपण चिरलेला कांदा याच्यात टाकलेला आहे, तो व्यवस्थित परतवून घेत आहोत। येथे आपण चॉप केलेला टोमॅटोची जी प्युरी आहे ती ॲड करत आहोत। व्यवस्थित हलवून घेऊया। आता याच्यात लसूण आणि मिरची टाकूया, व्यवस्थित हलवून घेऊया। आलं लसूण पेस्ट आहे, याच्यात 1 चमचा हळद, मीठ, मिरची मसाला टाकूया। धनिया पावडर असेल तर अतिउत्तम। त्यात थोडंसं पाणी सोडूया, म्हणजे मसाले जळणार नाही। आणि आता त्याला उकळी येऊस्तर थोडं 2 मिनटं झाकूया। ही अशी या रंगाची व्यवस्थित ग्रेव्ही तयार होईल। त्यात आता भेंडी सोडूया, जी आपण तळून घेतली होती आधी। या प्रकारे त्याच्यात सोडल्यावर व्यवस्थितपणे 2 मिनटं झाकूया। आणि इथे पुढे ही भेंडी मसाला धाबा स्टाईल चविष्ट भेंडी तयार आहे। स्वाद घेऊया, आनंद घेऊया। धन्यवाद।